आजकाल सिस्टममध्ये दोन प्रकारचे अधिकारी असतात. पहिले म्हणजे खुर्ची सांभाळणारे आणि दुसरे खुर्ची गेली तरी चालेल पण नियम मोडणार नाही म्हणणारे. तुकाराम मुंढे महाराष्ट्रातल्या सिस्टम मधला तो माणूस ज्याला पाहून काही लोकांना आशा भेटते तर काही लोकांना भीती. कारण ही सिस्टीम प्रामाणिक माणसांना पुरस्कार कमी आणि बदल्या जास्त देते. 25 वेळा बदल्या झाल्या पण माणूस बदलला नाही. जिथे गेले तिथे धाडी टाकल्या, अवैध बांधकामं कुसळली, गुटखा माफिया हादरली, ऑफिसमध्ये उशिरा येणारे अधिकारी घाबरले आणि पहिल्यांदा सामान्य माणसाला वाटलं सिस्टम अजून विकली गेलेली नाहीये. पण प्रामाणिक राहण्याची किंमत असते. सिस्टम मधल्याच लोकांचा विरोध, राजकीय दबाव, एकटेपणा आणि सतत होणाऱ्या बदल्या. कारण सिस्टमला ओबिडियंट लोक आवडतात, इंडिपेंडेंट नाही. म्हणूनच सामान्य जनता त्यांना अधिकारी म्हणून नाही, एक आशा म्हणून बघतात की काही लोक अजूनही विकले गेलेले नाहीयेत. FDA मध्ये आल्यानंतर फक्त 3 दिवसात 53 धाडी आणि 33 अटक केले आणि महाराष्ट्राला पुन्हा आठवलं का ओजी कॅरेक्टर अजून जिवंत आहे. हिरो तो नाही जो मूवी मध्ये डायलॉग मारतो, हिरो तो आहे जो अख्खं सिस्टम विरोधात गेल्यावरही बदलत नाही. 3 जून फक्त वाढदिवस नाही तर त्या माणसाची कहाणी आहे ज्यांनी वारंवार बदल्या स्वीकारल्या पण सिस्टम समोर हार नाही मानली. तुकाराम मुंढे यांच्याबद्दल प्रत्येकाचं मन वेगळं असू शकतं पण एक मात्र नक्की आहे, सगळे बोलतील की हा माणूस विकला गेला नाही. जर तुम्हालाही वाटत असेल का सिस्टम मध्ये असे ओजी कॅरेक्टर अजून जिवंत राहिले पाहिजे तर प्रत्येक प्रामाणिक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि प्रत्येकाला सांगा का ओजी कॅरेक्टर जिवंत आहेत आणि अजून वाढतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.